मार्को पोलो सन 1295च्या संधीस त्याची जी जन्मभूमी होती त्या व्हेनसला परत गेला. आणखीही 2 दिन परद्वीपस्थ प्रवासी त्यावेळी दक्षिण हिंदुस्थानात राहून गेले. त्यांचीही लहान सहान प्रवासवर्णने आहेत. त्यातही त्या काळी सारे दक्षिण हिंदुस्थान राजकीयदृष्ट्या पूर्णपणे स्वतंत्र होते. इतरही आजूबाजूच्या अनेक देशात त्या हिंदू राष्ट्राची साम्राज्याने धर्म नांदत होती. आजूबाजूच्या पूर्व, पश्चिम आणि दक्षिण या तिन्ही समुद्रावर त्यांचेच स्वामित्व असून त्यांची मोठमोठी सिंधू सैन्ये, प्रचंड नौदले आणि नौवानिक दले अखंड ये जा करीत होती. आणि ते दाक्षिणात्य हिंदूराजे स्वतःच त्रिसमुद्रेश्वर ह्या पदवीस अप्रतिस्पर्धित्वाने मिरवित होते. ही डोळ्यांनी पाहिलेली वस्तुस्थिती मार्को पोलोच्या प्रवासवर्णनाप्रमाणेच उल्लेखलेली आहे. त्रिसमुद्रेश्वर सम्राट राजेंद्र चोल हा सन 1042 मरण पावला. त्याच्यानंतर चौल राजवंशात 1-2 तसेच पराक्रमी राजे निघून नंतर तो वंश आणि ते राज्यही 13व्या शतकाचे अंती नष्ट झाले. शंकराचार्यादी धर्मप्रवर्तक याच काळात दक्षिणमध्ये राजेंद्र चोलासारखे केवळ राजकीय धुरंधरच उत्पन्न झाले नाहीत, तर वैदिक धर्माविरुद्ध जी अनेक तथाकथित पाखंडे साऱ्या हिंदुस्थानभर उत्पन्न झालेली होती, त्यांचा पाडाव करून वैदिक धर्माचे वर्चस्व पुन्हा स्थापन करणारे मोठमोठे धर्मधुरंधरही दक्षिणेत उदय पावले. त्यांचे अग्रणी म्हणून एका श्रीमंत शंकराचार्याचा उल्लेख केला तरी पुरे आहे. केरळ प्रांतात कालडी या गावी इसवी सन 778 ही शंकराचार्याची अलौकिक विभूती निबुंद्री ब्राह्मण कुलात जन्मली. त्यांनी 16व्या वयाच्या आधीच सर्व वेदाध्ययन पुरे करून संन्यास घेऊन धर्मोपदेश करण्यास आणि धार्मिक दिग्विजय करण्यास संचार चालू केला. प्रख्यात कर्ममीमांसक आणि बुद्ध धर्माचे उच्छेदक कुमारिल भट्टही याच काळाच्या किंचित आगेमागे भरतखंडव्यापी प्रचार करून राहिलेले होते. दुसरे धर्मोपदेशक दिग्गज मंडन मिश्र हेही या तरुण शंकराचार्याचे समकालीन होते. श्रीमंत शंकराचार्यांनी आपल्या अद्वैत सिद्धांत स्थापन करण्यासाठी आणि वैदिक विजयाचा ध्वज अखिल भरतखंडात रोवण्यासाठी या सर्व केवळ कर्मवाद्यांचा किंवा इतर वैदिक मतवाद्यांचा आणि बौद्ध धर्माचे जे कोणी महंत त्या काळी यत्र तत्र गाजत होते, त्यांना हुडकून त्या मताचाही पूर्ण उच्छेद केला. नंतर वैदिक धर्माची पताका आणि अधिकारपीठे भरतखंडाच्या दक्षिणेस शृंगेरी, पश्चिमेस द्वारका, पूर्वेस जगन्नाथपुरी आणि अगदी उत्तरेस काश्मीर अशा 4 दिशास प्रस्थापिली. या पीठांना राजदंडाचाही पाठिंबा हिंदू राज्य जेथे असे तिथे मिळाला. हे सर्व अघटित प्रचारकार्य करून आणि शांकर भाष्यासारख्या अद्वितीय ग्रंथाची रचना करून अवघ्या 32 वर्षाच्या आत श्री शंकराचार्यांनी गृहप्रवेश केला, जिवंत समाधी घेतली. पशुपतादी शैव पंथाचा राजकीय प्रपंच. ह्या काळाच्या आधीपासूनच पशुपतांचा जो शैव पंथ त्या हिंदूंच्या लढवय्या धार्मिक संप्रदायातील शाक्य पंथाप्रमाणेच असलेल्या अत्यंत उग्र संप्रदायाचे आणि सोशिक अहिंसेचा आणि संसार निवृत्तीचा अत्यंत तिटकारा करी. त्या पंथाने हिंदूंमध्ये म्लेच्छादी परधर्मीयाचा प्रतिकार करण्याची प्रबळ प्रवृत्तीने युद्धोन्मुखता अप्रत्यक्षपणे तरी चांगलीच चेतवली होती. श्री लकुलेश नावाचा त्यांचा गुरु गुजरातेत जन्मला होता. त्याचे प्रचंड कार्य आणि प्रभाव देहामुळे त्याला इतर हिंदू प्रत्यक्ष हराचाच, शिवाचाच अवतार समजत असत. शंकराचार्यांनीही त्यांचा उल्लेख केलेला आहे. ह्याच काळातील बंगाल. सन 700 ते 800 पर्यंत बंगालमध्ये पालवंशाचे राज्य करीत होती. त्या राज्याचा पहिला राजा गोपाल हा होता. हा वंश बुद्ध धर्मीय होता. ह्या गोपाल राजाच्या राणीचे नाव देड्डा देवी असे होते. तिच्या पोटी राजा धर्मपाल हा जन्मला.
त्याने सन 800 ते 825 पर्यंत राज्य केले. हाही बुद्ध धर्मीयच होता. त्यालाच दक्षिणेतील प्रख्यात राष्ट्रकूट वंशातील राजा गोविंद याची मुलगी रणदेवी ही दिलेली होती. इसवी सन 1095च्या संधीस बंगालमध्ये या बुद्ध धर्मीय पालराजांचा उच्छेद करून दक्षिणेतील सेन नावाच्या वंशाने आपले राज्य स्थापन केले. हे सेन राजे कर्नाटकातून आलेले होते आणि ते क्षत्रिय होते. क्वचित दक्षिणेकडून गेलेल्या राष्ट्रकूट वंशातील वर उल्लेखलेल्या राणी रणदेवी हिच्या संबंधानेच ह्या सेन वंशाचा चंचू प्रवेश या बुद्ध धर्मीय पालांच्या राजमंडळात झाला असावा. काही असले तरी हे सेन राजे वैदिक धर्माचे कट्टर अनुयायी असल्यामुळे त्यांनी बंगालमधील बौद्ध धर्माचा पाडाव केला आणि त्या बौद्ध कालात संकराने खिळखिळी झालेली वर्णव्यवस्था, इतरही वैदिक धर्मसंस्था आणि वेदविद्या पुन्हा प्रबळपणे चालू केल्या. बोपदेवाच्या मुग्धबोध या संस्कृत व्याकरणाचा प्रचार याच काळात बंगालमध्ये झाला. याच काळातील गुजराथावर याच काळात कर्णराज या नावाचा प्रख्यात राजा सन 1063 ते 1093 पर्यंत राज्य करून गेला. त्याने कृष्णसागर नावाचे अति विस्तृत सरोवर बांधले. त्याच्या राजवंशाची मूळ राजधानी पट्टण येथे असे, परंतु त्याने पुढे आपल्या नावाची नवीन राजधानी बांधून तिला कर्णावती असे नाव दिले आणि तीच गुजरात राजाची सततची राजधानी झाली. परंतु पुढे गुजरात मुसलमानांनी जिंकल्यानंतर तेथील हिंदूंचा असह्य छळ करणारा सुलतान अहमदशाह याने त्या कर्णावतीचे ते ऐतिहासिक हिंदू नाव पलटून आणि त्याला जोडून आणखी एक उपनगर बांधून त्या दोन्ही मिळून झालेल्या महानगरास मुसलमानांच्या नेहमीच्या हिंदूद्वेषी रीतीप्रमाणे 1412 मध्ये अहमदाबाद असे स्वतःचे नाव दिले. त्या काळच्या हिंदूच्या मेंगळ्या आणि शोषिक वृत्तीमुळे त्यांनीही ते अहमदाबाद हेच नाव पुढेही स्वकीय नावासारखेच गोजारीत चालवले आहे. दक्षिण मुस्लिम हिंदुस्थानावर परधर्मीयांची आणि परकीयांची पहिली स्वारी 1294. सुलतान जलालुद्दीन खिलजीचा पुतण्या अल्लाउद्दीन ह्याने त्या वृद्ध सुलतानास न कळविताच मोठे सैन्य घेऊन त्या दक्षिणेच्या ऐश्वर्याविषयी तो ऐकत आला होता. त्या दक्षिणेवर इसवी सन 1294 मध्ये विंध्याद्री ओलांडून स्वारी केली. ते वृत्त 3ऱ्या प्रकरणाच्या शेवटी परिच्छेद 664 ते 666 यामध्ये दिलेले आहे. ती स्वारी इतकी अकस्मात होती आणि दक्षिणेतील त्या काळच्या हिंदू राजांची राजकीय असावधानता आणि कोपमंडूक वृत्ती इतकी निंदास्पद होती की जवळजवळ अल्लाउद्दीनाची ही स्वारी झाल्यावरच तेथील मुख्य महाराजा देवगिरीचा रामदेवराव यादव हा त्याची लढाईची काहीही सिद्धता किंवा कल्पनाही नसल्याने अगदी गांगरून गेला. उत्तर हिंदुस्थानात मुसलमानांची राज्ये जिकडे तिकडे स्थापन झाली असता त्यांनी हिंदू धर्माचा आणि राज्यांचा भयानक उच्छेद 2-3 शतके मांडला असता. सहस्रावधी मंदिरे सारखी पाडली जात असता. काशीची जवळजवळ मक्का केली गेली असता. ज्ञानदेव नामदेव असले संत, त्यांची मंडळे आणि लक्षावधी प्रवासी हिंदू यात्रेकरू यात्रेसाठी पंजाबपर्यंत सारखे जात येत असता आणि हिंदू धर्माचा हा उच्छेद पाहून येत असता दक्षिणेवरही चालून जाऊन दक्षिणेसही मुसलमान करून सोडण्याची त्यांची महत्वाकांक्षा मुसलमानांकडून उघड बोलून दाखविली जात असता. अल्लाउद्दीन या देवगिरीच्या राज्यात शिरतोय तेथील हिंदू राज्यकर्ते इतके असावध होते की त्यांचे सारे सैन्य एकत्र करून मुस्लिमांच्या या स्वारीला तोंड देण्यासाठी उत्तरेकडे राजपुताधिक हिंदूंना सहाय्य देण्यासाठी चाल करून जाण्याचे ठायी रामदेवरावाचे सैन्य त्याच्या काही सरदारांच्या हाताखाली दूरवर दक्षिणेकडे गेलेले होते, तर स्वतः राजे रामदेवराव हे मृगया इत्यादी अगदी निष्काळजीपणातल्या काळज्या वाहात राजधानी सोडून ससैन्य भटकत होते. पण एकट्या रामदेवरावाचेच राज्य नव्हे, पण त्यावेळेस दक्षिणेत राज्य करीत असलेली 4-5 मोठमोठी जी हिंदू राज्य होती त्यांच्या हेर विभागातील एका मनुष्याने तरी उत्तरेकडून हिंदूंचा हा एवढा आक्रोश
आकाश पाताळ करून सोडित असता उत्तरेत फेरफटका करून त्या राज्यांना ते भयंकर वृत्त कळविले नाही की काय, पण